नमस्कार, मी सौ प्रगती नारायण बनकर, उपशिक्षिका, जिल्हा परिषद शाळा टाकळकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे येथून एका खास विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 16 मे 2026 पासून आपल्याकडे जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होत आहे, परंतु त्या अगोदर 1 मे ते 15 मे पर्यंत आपल्याला स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। यामध्ये आपल्याला शासनामार्फत पुरवण्यात आलेल्या लिंकवर आपली स्वतःची संपूर्ण माहिती अचूकतेने भरायची आहे, ज्यामुळे आपल्यापर्यंत येणारे आम्ही अर्थात जे प्रगणक आहे त्यांचं काम सोपं होणार आहे आणि शिवाय आपण खात्रीशीर स्वतःची माहिती भरू शकतो अचूकतेने। हे एक राष्ट्रीय कार्य आहे, कारण आपण जी माहिती या ठिकाणी भरणार आहोत किंवा प्रगणक आल्यानंतरनं 16 मे पासून प्रगणकांना आपण जी माहिती देणार आहोत ती माहिती अतिशय गोपनीय ठेवली जाणार आहे, त्याचा कुठेही गैरवापर केला जाणार नाही, याबाबत खात्री बाळगा। त्याचप्रमाणे आपल्यापर्यंत जे प्रगणक 16 मे पासून येणार आहे त्यांना सहकार्य करा। आपल्याकडे स्वगणना केल्यानंतरचा जो ID आहे तो ID व्यवस्थितरित्या प्रगणकांना सांगा, जेणेकरून त्यांचं काम आणि तुमचा वेळ दोन्हीही वाचेल। चला तर मग हे एक राष्ट्रीय कार्य आहे, याच्यामध्ये तुम्ही मी आपण सगळेजण सहभागी होऊयात, कारण आपण जी माहिती जनगणनेद्वारे जमा करणार आहोत ह्या माहितीचा वापर शासनाच्या नियोजन प्रक्रियेसाठी, त्याचप्रमाणे ज्या कल्याणकारी विविध योजना राबवण्यात येतात त्या योजनांसाठी आणि संसाधनाचं योग्य वाटप करण्यासाठी वापरली जाते। त्यामुळे अर्थातच आपल्या सर्वांचा विकास साधला जातो। चला तर मग या माहितीद्वारे जनगणनेच्या या पहिल्या टप्प्याचा आपण स्वीकार करूया आणि स्वगणना करूया। त्याचप्रमाणे 16 मे पासून आपल्यापर्यंत जे प्रगणक येणार आहेत त्यांना सहकार्य करूयात आणि या राष्ट्रीय कार्यामध्ये नक्कीच सहभागी होऊयात, आपला विकास साधूयात आणि त्याचबरोबर आपल्या देशाचाही विकास साधूयात। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।